करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, पण कधीही वाईट नसतो, परंतु समोरची व्यक्ती आपल्याला वाईट ठरवत असते. बघा, एखादं आपण चांगलं काम केलं तरीसुद्धा लोक बोलणारे आहेतच, आणि वाईटसुद्धा काम केलं तरीसुद्धा वाईट ठरवणारी लोकच आहेत. आपण प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याचा कितीही वसा जरी घेतला ना, तरी लोक आनंदी जगून देणार नाही. कारण का? लोक फक्त आपल्या विरोधात जात असतात. कुणाकडून इतक्या अपेक्षा ठेवायच्या नसतात की दरवेळेला आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. आपण लोकांकडून अपेक्षा ठेवत असतो, आणि अपेक्षा इतक्या असतात की प्रत्यक्षात बघा आपल्यालाच अपमान झाल्यासारखं वाटत असतं. एखादी व्यक्ती एखाद्या बाहेरगावी जात आहे, आणि त्या व्यक्तीला जर आपण एखादी वस्तू सांगितली तर ती वस्तू लहान असेल किंवा थोडी प्रमाणात असेल तर ती व्यक्ती नक्कीच आणेल. परंतु बघा, ज्याप्रमाणे आपली इच्छा असते, मागणी असते, परंतु प्रमाणापेक्षा किंवा मर्यादापेक्षा जर ती वस्तू कोणाला जर सांगितली तर ती वस्तू आणणारच नाही. मग शेवटी आपला अपमान झाल्यासारखंच वाटतं ना, की आपण त्या व्यक्तीला सांगून खूप मोठी चूक केली. मग शेवटी आपल्यालाच आपला कमीपणा वाटतो, आणि लोक आपल्यालाच मग वाईट ठरवतात. म्हणून कुणाकडून इतक्या कधीच अपेक्षा ठेवायच्या नाही. प्रेम करताना सुद्धा जपून करा, कारण आजकाल फक्त शरीरावर प्रेम केलं जातं, मनावर नाही. बरोबर की नाही? मनापासून प्रेम करता आलं पाहिजे, कारण हृदय हे जगातील सर्वात सुंदर मंदिर आहे. हसऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आहे ना, समर्थ म्हणाले, हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येकाचं हृदय जर पाहायला गेलो तर ज्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती जसा हसरा पण आपण दाखवत असतो, तसंच हसरे पण आपल्या हृदयात असेल तर अशी लोकंसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात मिळतील. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, परंतु तो मनाप्रमाणे बघा कसाही वागत असतो. बरोबर की नाही? चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं असतं. कारण आपण एकमेकांची चूक दाखवतो. आपल्याला वाटतं की याची चूक दाखवली की आपण जिंकलो, आपल्याला मनाचं समाधान होतो. परंतु ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही, त्यांना त्यांच्या चुका दाखवून बघा प्रत्यक्षपणे काहीच फरक पडत नाही आहे. मग आपल्या असण्याने आणि नसण्याने त्यांना जर त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडत नसेल, तर आपण कितीही चुका दाखवल्या तरी ते शेवटी आपलं मान्य करू शकतच नाही. आपली सर्वात मोठी चूक काय असते माहिती आहे? आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देत असतो. कधीही कितीही आपल्या जवळचा व्यक्ती असू दे, जेवढं तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न कराल, बघा पुन्हा एकदा समर्थ म्हणाले, जेवढं तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न कराल, तीच व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यातून बघा प्रत्यक्षपणे ऑप्शनला टाकत असते. जेव्हा गरज पडेल तेव्हा ती तुम्हाला फोन करेल, कॉल करेल किंवा बोलावून घेईल.
बघा प्रत्यक्ष पर्याय म्हणून तुमचा वापर करून घेईल. म्हणून ही चूक आपल्या हातून घडता कामा नये. बरोबर की नाही? कारण ज्याप्रमाणे आपण आपल्याकडे पैसे असले की आपण बचत करत असतो, परंतु बचत केलेली आहे त्या बचतीतून आपण खर्च केले तर बघा उत्तम प्रकार कुठलीही गोष्ट आपण खरेदी करू शकतो. म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला वाईट ठरवत का असते याचं मूळ कारण म्हणजे आपला स्वभाव. आपण कसे राहतो, कसे जगत आहोत ही ती व्यक्ती समोरून पाहत असते. एकदा स्वतःलाच विचारा, ज्या व्यक्तीला आपण आपलं म्हणतोय ना ती खरंच आपली आहे का? आरशामध्ये उभे राहा आणि समोर प्रत्यक्षपणे स्वतःला विचारा, आपण ज्या ज्या व्यक्तीवर प्रत्यक्षपणे प्रेम करत आहोत, जी जी माणसं आपल्या जवळ आहेत, त्या व्यक्तींपैकी आपल्याला कोण कोण विचारत आहे हे पाहणं गरजेचं आहे. कोण किती महत्त्व देतोय. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल ना की तुम्ही कोणाला तरी नको आहात, त्यावेळी त्याच व्यक्तीपासून आपण दूर राहिलेलं बरं. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणालो, आपण वाईट नसतो. आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्या चांगल्या कर्मातून आपल्या वाईट कर्मातून आपण घडत असतो. कधी समोरच्या व्यक्तीचं बोलणं इतकं मनाला लागतं की आपण कुठल्याही क्षणाला त्या व्यक्तीशी बोलणंच बंद करत असतो. मनात एकदा असा विचार येतो की खरंच आपण एवढं वाईट आहोत का? बरोबर की नाही? मनाला प्रश्न पडतो. मग आपण दुःखी होतो, असमाधानी होतो. कारण एवढं सर्व करून सुद्धा ती व्यक्ती आपल्याशी अशी का वागत आहे? का आपल्याला खोट्यात पाडत आहे? का आपल्याला वाईट ठरवत आहे? स्वतःसाठी जगणं आणि प्रत्यक्षात बघा दुसऱ्यांसाठी जगणं यात खूप फरक आहे. कारण लोक नुसती हमाली करून घेत असतात. ज्यावेळी एखाद्याला गरज पडते ना, त्यावेळी ती व्यक्ती आपला उपयोग करून घेत असते आणि त्या व्यक्तीचं काम झाल्यावर ती व्यक्ती स्वतःहून तिथून निघून जाते. इथे कोणाला कोणाची काहीच पडलेली नाही आहे. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे, जिथे आपल्या प्रत्यक्षपणे महत्त्व नाही आहे. दुसऱ्यांचं अस्तित्व प्रत्यक्षपणे पायाखाली तुडवून स्वतःचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्यक्षामध्ये आपल्या हातून उत्तम प्रकारे कार्य घडता आलीच पाहिजेत. आपण स्वतःला किती महत्त्व देतो त्यापेक्षा आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं आहे. आपण काम करत असताना आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही, फक्त आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहत असतो. परंतु दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा दुसरी व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षपणे कमी महत्त्व देते, मग ते पाहून आपण आपल्या हातातलं सोपं कामसुद्धा आपण अवघड करून बसतो. मग अशा वेळी आपल्यालाच बघा प्रत्यक्षपणे असमाधान प्राप्त होत असतं. बरोबर की नाही? कारण आपण सुद्धा कर्तव्य करत असतो, परंतु ज्याप्रमाणे जर पाहायला गेलो ना तर समर्थ म्हणाले, कुणीही किती वाईट का वागेना, आपण आपला चांगुलपणा कधीच सोडायचा नाही. आपल्याशी लोक कसे बघतायत वागू दे, परंतु आपण त्यांच्यासारखं वागायला जाऊच नका. आपण जसे आहोत तसेच उत्तम प्रकारे कार्य केलं पाहिजे. कारण आपले तत्त्व इतकी कमकुवत नाहीत की कोणाच्या वागण्याने बदलतील. आपल्याला ज्या प्रकारे जी शिकवण प्राप्त झालेली आहे,
आपल्यावरती झालेले संस्कार आपण कधी विसरायचे नाही, बरोबर की नाही? म्हणून त्यांच्यासारखं जर आपण वागायला गेलो तर आपणच फसू. आपण लोकांसारखे वागायला जातो, परंतु आपण विचार करतो, अरे हा पण आज तसंच करत होता, मग शेवटी मलाच का असं कमी पडलं, मलाच का महत्त्व कमी आहे, माझ्यावरच का असं संकट ओढवलं. मग असे प्रश्न आपल्यालाच पडत असतात. तर कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कधीही ठरत नाही, आणि ठरवूसुद्धा नका. कारण माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव आपण वापरायला हवा. त्यामुळे चांगली माणसं दुरावणार नाही. आता चांगली माणसं आपल्या आयुष्यात केव्हा पाहायला मिळतात? खरंच ती आपल्या सोबत आहेत जेव्हा आपल्यावरती एखादा दुःख किंवा मोठं संकट उभं राहतं, आणि त्यावेळेला ती माणसं आपल्या आयुष्यात बघा एखादं उत्तम प्रकारे मदतीचा हात घेऊन येत असतात. तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्या सुखदुःखाला प्रत्यक्षपणे हजर राहिली, ती व्यक्ती आपल्यापासून दुरावणार नाही. मग कोणती माणसं आपल्याला ठरवत असतात? आपण कितीही जरी चांगलं केलं तरी लोक आपल्याला वाईट बोलल्याशिवाय राहणार नाही. मग ते नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी. एकमेकांसाठी आपण जाणीवपूर्वक केलेलं काम, ते छोटं असो किंवा मोठं असो, परंतु आपण जे काम केलेलं आहे त्या कामामुळे आपले नातेवाईक बघा प्रत्यक्षपणे लांब गेलेली ती जवळ येत असतात. बोलण्यासाठी वेळ आणि मूड नाही पाहिजे, मन पाहिजे. आपण बोलण्यासाठी वेळ काढतो, परंतु त्या वेळेमध्ये जर आपलं बघा प्रत्यक्षपणे मूड खराब असेल तर त्या बोलण्याला अर्थ नसतो. अहो मन पाहिजे ना, कारण शेवटी मन हा इंद्रियाचा राजा आहे. पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, बोलण्यासाठी वेळ नसावा. आपण फोनवर बोलतो, अरे 4 वाजता मला भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. परंतु 4 वाजताच नाही तर 3:30 वाजता कोणाचा तरी फोन येतो आणि आपला मूडच खराब होतो. मग असं वाटतं की या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं होतं, टाईम दिला होता, परंतु प्रत्यक्षात बघा मूडच नसतो, आणि वेळ दिली तरी आपल्याला त्या बोलण्यामध्ये काहीच महत्त्व उरत नाही. मग असं वाटतं की फुकटचं या व्यक्तीला आपण बोलवलं आणि तिच्याशी बोलण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा केले, परंतु मन लागत नाही. आपण अभ्यास करायचो, अभ्यास करण्यासाठी आपण वेळ काढून दिला. काय केलं? अभ्यास करायचा होता, परीक्षा जवळ आलेली आहे. अभ्यास करण्यासाठी आपण वेळ दिला होता 3:30-4 वाजता, कारण का दुपारची शांतता असते, आपण उत्तम प्रकारे अभ्यास होईल. परंतु 3 वाजताच काय होतं, 3-3:30 वाजता आपल्या घराची कडी वाजते, बेल वाजते. नंतर पाहायला गेलो तर कोणीतरी नातेवाईक आलेले आहेत, आणि शेवटी आपण बघा आपला अभ्याससुद्धा निघून जातो, लक्षात लागत नाही. म्हणून प्रत्यक्षात आपण जे काम आहे किंवा नियोजन केलेलं आहे ते सातत्याने आपल्याला ठेवता आलं पाहिजे. कोणाच्या भरवशावर किंवा कोणावर विसंबून राहून जर आपण कार्य करायला गेलो तर लोकंसुद्धा हसणारी आहेत, आणि लोकंसुद्धा आपल्याला वाईट बोलणारी आहेत. मग वाईट लोक का बोलतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला स्वभाव. आपल्यामध्ये स्वतःहून बदल कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.